विधानसभा निवडणुकीकरिता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले। माधव जाणकार यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचा निर्धार केला असून महायुतीतील घटक पक्षांना विचारात घेत नसल्याने रासपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने अहमदनगर जिल्ह्यातील 12 विधानसभेच्या जागेसंदर्भात जिल्ह्यातील रासपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची श्रीरामपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या विधानसभा निवडणुकीत रासप पूर्ण ताकदीने उतरणार असल्याची माहिती रासपचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे कट। या विधानसभा निवडणुकीत रासप पूर्ण ताकदीने उतरणार असल्याची माहिती रासपचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे आणि पदाधिकाऱ्यांनी दिली। राष्ट्रीय समाज पक्षाची अहमदनगर जिल्ह्याच्या कार्यकारिणीची आज श्रीरामपूर येथे आढावा बैठक घेतली आणि माननीय महादेवजी जानकर साहेब यांनी ज्या लोकसभेच्या वेळेस महायुतीच्या बरोबर होते आणि आता महायुतीमध्ये अजून आम्हाला पक्षाला ठराविक अशा काही अजून जागाचं कुठल्याही प्रकारचं ठोस असा शब्द वरिष्ठ पातळीवर मिळालेला नाही, म्हणून गेल्या 2 महिन्यापासून आपल्या महाराष्ट्राच्या जे प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला सक्त सूचना दिलेल्या आहेत की आपल्याला ही निवडणूक स्वबळावर लढवायची आहे आणि अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यातील 12ची 12 विधानसभा राष्ट्रीय समाज पक्ष पूर्ण ताकदीने स्वबळावर लढणार आहे। अशा प्रकारचे आज आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय झालेला आहे आणि अत्यंत जोमाने आज श्रीरामपूरमध्ये सुद्धा या विधानसभेचे सर्व पदाधिकारी फार बूथ प्रमुखापर्यंत संपूर्ण याद्या आम्ही पूर्ण राज्याच्या कार्यालयात पाठवलेल्या आहेत आणि निवडणूक अत्यंत ताकदीने या ठिकाणी उतरणार आहोत आणि चांगले उमेदवार सुद्धा आमच्या संपर्कात। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला हा ब्युरो रिपोर्ट।